तर मी फ्रेश झालेले आहे आणि आता आपण सुरुवात करूयात मेकअपला. बिकॉज वाजलेले आहेत 4:30. फिरायला थोडं 15 मिनटं पुढे त्याच्यामुळे थोडंसं हाताला पण लावून घेऊयात, कारण का स्किन डिहायड्रेट आहे माझी. फेसची जरी ऑइली असली तरी सुद्धा. सो इथे मी शील्डचा हा फाउंडेशन यूज करते, जो माझ्या शेडचा आहे SEF15. आणि तर ऑलमोस्ट फाउंडेशन जे आहे ते लावून झालेलं आहे. मला लाईटमुळे थोडंसं जास्त वाटेल, बट येस, रिअलमध्ये हे थोडंसं नॅचरल दिसतं. मी विदाउट प्रायमर, टोनर, विदाउट कन्सिलर आता बेस करते, बिकॉज आपल्याकडे थोडा टाईम नाही. सो मेपलिनचा मी हा कॉम्पॅक्ट पावडर यूज करते, जो ऑइल कंट्रोल करतो. आय शेडोज लावून घेऊयात. मस्कारा, ऑलमोस्ट आय एम डन. मी हळू बोलते कारण पाठीमागे मी पप्पा झोपलेत. मी लाईटमध्ये तुम्हाला दाखवते मेकअप कसं झालं. सो मेकअप असं झालेला आहे माझं. आपण हेअर्स करून घेऊयात आणि तुम्हाला मी फायनल रिझल्ट दाखवते. Here I go. हॅलो करा. हॅलो. आधी आहे ना काय माईक घ्यायचंय मला. माईक ना, अरे तिथे पण माईक होता छान 1000 ला. तिकडे माईक पण छान होता. सो आम्ही पोहोचलो दादरला, दादरच्या फुल मार्केटला, आणि मी आणि पुन्हा फुलं बघणार आहोत. सो लेट्स गो. आधीच उशीर झालेला आहे थोडासा, पण आपली जे साईड असतात ते पण फोन उचलत नाही, सो डोंट वरी, लेट्स गो. हां, लालबागला. किती 130ला 20 फुलं गुलाब, आणि 120 रुपयाला फुलं भेटतात. हा ना. जायचे आहे तर मागे. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण सायडर्स रेडी झालेल्या आहेत. आता आम्ही जातो बाकीच्या सायडर्स रेडी करायला. सो कसं वाटलं 3 सायडर्स आपण किती 2 तासात कम्प्लीट केलं. मेकअप, हेअरस्टाईल, ड्रेपिंग. चला आता निघालोत आम्ही आता मेन लोकेशनला. गाडी नंबर काय आपली? हीच आहे वाटतं. हा, गाडी नंबर काय आपली? गाडी नंबर बघ एकदा. हा पण येतोय का आपल्यासोबत मेकअप करायला? त्याची बाय. ही राहील का मधी? हा ठीक आहे ठीक आहे, ठेव.
सो आता आम्ही या लोकेशनवरती चाललेलो आहोत मेन लोकेशनला आणि खूप जास्त धावपळ झालेली आहे. थोडासा लेट झाला आहे. सो लेट्स गो. तिथे पण साईडर्स आहेत आपल्या आणि येस ब्लॉग कंटिन्यू बघा. एक मदरची गोष्ट सांगते तुम्हाला. तुझा झाला फोन. सिंगल इज द बेस्ट ऑप्शन. हा इथनं पोचलोय आम्ही मेन बँकवेटला आणि अशा पद्धतीने आम्ही एंटर करतोय आतमध्ये. आता तिथे बाकीच्या सायडर्सला रेडी करूयात. आणि आफ्टर मेकअप तुम्ही बघा काय हालत होणार. ताई तुम्हाला मेकअप आणि हेअरस्टाईल कशी वाटली? मेकअप ना छान झाले. पहिला ते टेक्निक केले आहे पण मला आवडला. याच्या पुढे मी करत जाईन. आता या पहिल्या मेकअपमुळे मला ते करावंच लागतं म्हणजे फंक्शनला. चालेल, थँक्यू. छान झाले. हेअरस्टाईल पण छान झाली. ओके, थँक्यू. वेगळा खूप वाटतं. छान वाटतं मला स्वतःला तसं वेगळं केलं. जसं पाहिजे तसं मेकअप सेटल वगैरे काही वेगळं असं डार्क वगैरे नाही ना वाटत ते म्हणजे. ओके, छान, ठीक आहे, थँक्यू. ताई तुम्हाला मेकअप कसा वाटला? खूप छान झालं आहे मेकअप. एकदम बॉडी वाटत नाही आहे किंवा हेवी वाटत नाही आहे आणि इचिंग पण होत नाही आहे स्किनला. खूप छान खूप छान. हेअरस्टाईल पण खूप छान झाली आहे. एकदम सिम्पल सॉबर आहे हेअरस्टाईल. म्हणजे फेसला सूट होण्यासारखं ते करताय त्यामुळे खूप बरं वाटतं. थँक्यू. ताई तुम्हाला मेकअप कसा वाटला? मेकअप छान वाटला. माझ्या मुलीला आवडला बस. आणि हेअरस्टाईल मी फर्स्ट टाईम केली आहे पण मला आवडली. फोटो पण काढून ते दमले. अख्खं जग गेला लग्नाला. हा ऐक ना टिकली आणि लॅश पण. लॅश पण हे जर इथे पेक
अरे पेट्याच्या एक पिशवी तुला नारळ बिरळ काहीतरी आहे. पॅकेट टाक. नाही, इथे नाही. कसं वाटतंय तुला? माझ्या डोळ्यातलं बघून तुम्हीच सांगा की मला कसं वाटतं. खरंच होतील ग मी. काहीतरी लावजा बस. आता वाजलेले आहेत दुपारचे 3 आणि आम्ही आत्ता जेवायला घेतलो. सो ह्या पद्धतीने आजचा दिवस गेला. कसं वाटलं आजचा दिवस? भारी पण आणि दमलीस? जमले डोकं आऊट. पूर्णपणे आवडते. पूनम तुझं काय म्हणणं आहे? माझे डोळे गेले. पूनम नुसती हेअरस्टाईलच्या पाठी येते, नुसती हेअरस्टाईल है ना. किती हेअरस्टाईल केलंस तरी? काउंट 10 ते 12. आय थिंक डबल डबल हेअरस्टाईल केलेलं आहे. मी आली की साडी रॅपिंग. मला ना साडी रॅपिंगवर ठेवली होती मला असं वाटतंय. सो अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस म्हणजेच ऑर्डरचा दिवस संपलेला आहे. दमलात तुम्ही लोक? जास्त दमलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये